मग डिसाईड करू की कुठे जायचं. सोनिया अशी करायची. कमेंट करा आणि याला सांगा की जरा व्लॉग मध्ये तू बोल. स्ट्रेंजर्स थिंग बघतोय. अजून काय? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे 25 डिसेंबर. मी सप्टेंबर बोलणार होती. 25 डिसेंबर. आज आहे क्रिसमस आणि आम्ही चाललेलो आहोत लोणावळा. तर क्रिसमससाठी नाही चाललेलो कारण उद्या 26 डिसेंबर आहे आणि आमची फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही थोडा स्वतःसाठी टाईम काढून चाललेलो आहोत. सो स्टे ट्यून, तुम्ही पण ट्यून राहा आणि हे व्लॉग्स आम्ही कसं काय एन्जॉय करतो ते शेवटपर्यंत बघा. आता सध्या आम्ही घरातून निघालो आणि आता पालेवाट्यावरती पोचलोय आणि आता परत सेम CNG भरायला आलो आम्ही. सांडे बोलतो काय आहे तुझं सारखं प्रत्येक ब्लॉग मध्ये CNG भरणं तर मॅन्डेटरी आहे गाईज. सो दॅट्स व्हाय लेट्स सी. ट्रॅफिक मध्ये अडकलो. ट्रॅफिक स्टिक करायला आणलं पाहिजे इथे ना. असा छान व्ह्यू येतो ना. आता आम्ही फायनली लोणावळ्याच्या घाटामध्ये एंटर केलं. बघ सगळे फिरायला आलेत. सगळ्यांना कामं असतात पण तरी पण ते वेळ काढून येतात फिरायला. संदेशच फक्त मला फिरायला नाही नेत. आम्ही वेळ काढून काम करतो. वा हा बघा व्ह्यू बघा. व्ह्यू दिसत आता दिसेल. काय बोललास काय बोललास? वेळ काढून काम करतो आम्ही. वेळ काढून काम करतोस. अशा प्रकारे आम्ही आमच्या लोकेशनवरती पोचलेलो आहोत आणि लोकेशनवरती पण आम्हाला ट्रॅफिक लागलेलं आहे गाईज. बघूयात आता चेक इन करूयात आणि मग डिसाईड करायचं की कुठे जायचं आहे. आम्ही विदाऊट प्लॅनिंग आलो आहे गाईज. फक्त हॉटेल बुक केलं होतं, बाकी सगळं विदाऊट प्लॅनिंग आहे. सो लेट्स सी काय कसं वर्कआउट होतं. आणि हे असं आमचं हॉटेल आहे गाईस. लुक्स नाईस ना. तर आता आम्ही आलो आहोत छान रिसॉर्ट का बोलते मी हॉटेलमध्ये. ओके गाईस, आता इथे सँडी चेक इन करतोय. चेक इन सिटिंग एरिया पण छान आहे गाईस. क्रिसमस ट्री बघा छान डेकोरेट केलं. एवढा छान नाही आहे क्रिसमस ट्री बट स्टील. तो असा छान असा रूम आहे गाईज. नाईस. व्ह्यू छान नाही आहे बट स्टील. आता आम्ही काहीतरी खायला चाललो आहे. सो थोडासा मेकअप करते गाईज मी. A few moments later. सगळ्यात थोडासा मेकअप केला गाईज. लेट्स गो. आता आम्ही हॉटेलच्या बाहेर निघालोय आणि
बाहेर चाललोय खायला. ओके, हे असं चिपकायचं स्टिकर घेऊन ना प्लीज. आणि आता आम्ही मॅगडीला चाललो. ओके, काहीतरी खाऊन येतो छान आणि मग डिसाईड करू की कुठे जायचं आहे. अजून काहीच आम्ही प्लॅन नाही केला आहे गाईस. लेट्स सी. मी ॲक्च्युली लाईव्ह पेंटिंग करायला काहीतरी आणायला पाहिजे होतं. चुकलं म्हणजे बरोबर टाइम गेला असता ना. म्हणून ह्यासाठी आधी प्लॅन करून यायचं असतं. हे मागे बघ, मागे बघ. तिच्या दिवशी आलं की असं असतं. खूप सारी ट्रॅफिक. लावायला पाहिजे यार मला ते. म्हणजे इथे मी ठेवून पूर्ण वेळ हँड्स फ्री व्लॉग करू शकते. समजलं? आणि मी आता इथे एका सेफ ठिकाणी कार पार्क केली आहे आणि इथे मॅगडीमध्ये चाललो आहे. सुनील वॅक्स म्युझियम आहे जायचं का? काय नाही तर बघ. तर आम्ही इथे मॅगडीमध्ये ऑर्डर करतोय. असं कर, एवढा वेळ का लागतो टच करायला त्याला? आणि आता व्हिडिओ काढायला तर तिने हेच नाही ठेवलं आपल्याला. काय 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 भरला बोट भरला. तर गाईज आता आपण जाऊयात कारल्याला. एकविरायचा उदो उदो. अरे अशा कसं नाही जाऊ शकत. मग कारले केव्स बघायला जाऊ. पण ते केव्ज नक्की खालतीच आहेत का? मी पण पहिल्यांदाच चालू. एकविराला गेलो भरपूरदा, ते केव्समध्ये नाही गेलो कधी. आज जाऊ का? आय लव लोणावळा लिहिलंय गाईज इथे. असं का केलंस तू? असं का केलंस तू? आणि आता आम्ही कारल्याला आलो आहोत. कशाला आलो आपण? कारला केव्स. कारला केव्स बघायला. आम्हाला काय आयडिया नाही आहे की कसं काय असणार आहे, बट आम्ही आलो. आणि जर माहिती असतं की आपण इकडे येणार तर मी एक काहीतरी इंडियन सूट घेऊन आली असती, मग आपण गेलो असतो एकविरायला. तर आता असं झालेलं आहे की
केव्ज, म्हणजे आम्हाला वाटलं की काहीतरी वेगळं असेल, पण आम्ही पूर्ण एकविराईच्या इथे जाऊन रिटर्न आलो. कारण एकतर मी वेस्टर्न ड्रेस घातला आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं नाही वाटत की देवीच्या दर्शनाला जायचं. सो मी सँडला बोलले की नको जाऊयात आपण. सो आम्ही पूर्ण पायथ्याशी जाऊन रिटर्न फिरून आलेलो आहोत आणि आता बघूयात आम्ही टायगर्स पॉईंटला जातोय. चांगलं नाही वाटत ॲक्च्युली. मला तर स्वतःला कधीपासून यायचं होतं सँडीसोबत एक वेळेला, पण वेस्टर्न ड्रेस घालून चांगलं नाही वाटत, असं मनातून नाही चांगलं वाटत. त्याच्यामुळे आम्ही आलो रिटर्न. बघूयात आता काय करतो आम्ही. टायगर पॉईंटला जाऊयात आता. छान स्ट्रॉबेरी दिसलेली आहे, कारण बाकी दुसरीकडे कुठेच आम्हाला स्ट्रॉबेरी दिसली नाही. कारण मे बी स्ट्रॉबेरीचा अजून हे झालं नसेल. मला घेऊनच नाही गेला गाईज, हा एकटाच गेला. आम्ही जातो टायगर पॉइंटला. फायनली आम्ही काहीतरी प्रोडक्टिव्ह करतोय. तिथे बघ सगळं काय, हे मुरुड सारखं वाटतंय बघ. आपण ते काशीदला जातो मुरुडला तेव्हा मोठा ब्रिज लागतो पहिला आणि मग आपण राईड घेतो. काय स्ट्रॉबेरी, टर्न घेऊ असं टर्न तसं टर्न असं टर्न 30 सेकंद ते दाखवतो विथ स्ट्रॉबेरी. बघा अजून आम्हाला किती लांब जायचं आहे. 2.6 किलोमीटर. खूप टॉपला आलो आपण. बघा कसं बॅलन्स करते काय. सोनिया अशी करायची आधी लहानपणी. अशा प्रकारे आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत टायगर पॉइंट. सँडी कुठे जायचं आपण? तिथे माकड आहे. मोबाईल ठेव, मोबाईल घेतो. मोबाईल घे. खरं? हा 100%. खरं हे आहेत ना, घे असं. आता आम्ही एकदम एजेस वरती आलो. ओके वा इकडे इथे बसूयात आपण. जेवढं डीप आणि सुंदर नजरेत दिसतंय तेवढं कॅमेऱ्यात कैद नाही होते गाईज. बट हे खूप सुंदर दिसतंय. खूप खोल आहे, खूप खोल आहे. किती छान दिसतं बघा. हे ते दुसरे कोणतरी वेगळे, त्यांचा फोटोशूट चालू आहे.
शाहरुख खान पोज आले ये इथे हे किती डीप आहे गाईस. व्हिडिओ मध्ये एवढं छान नाही दिसत आहे. खाई ज्यादा अच्छे से आ रही है इधर से साइड में आ रहा है ना समझ नहीं रहा है लेकिन सबने करा कुछ नहीं इधर हल्का सा ये साइड में ये जितना और थोड़ा ज्यादा सच ये इथे खाली दुकान पण आता है व्हिडिओ मध्ये नाही येते येतो इथे. अरे देखा है इथे काहीतरी बोल. वाव हे बघ ही क्लिप मस्त दिसते. आपण बॅनर इमेज टाकू शकतो असं की काहीतरी. कसं थांब ती क्लिफ दिसत आहे ना मधली. कुठं ही बाई बाई ही वाली. मला इथलंच नाही दिसत काय. तू काहीतरी बोल आता. हे बघ छान दिसतंय ना हे. काय कमेंट करा आणि याला सांगा की जरा व्लॉग मध्ये तू बोल. माझा कॅरेक्टर असा सायलेंट कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर आहे ब्लॉग मध्ये. कट करू एवढा स्लिप ऑफ टंग. नाही मी कट नाही करणार गाईस. कट नाही करायचं. जे आहे ते नॅचरली जेवढं पण येईल अनएडिटेड. जास्त एडिटेड मला तुझी स्क्रीनच नाही दिसत आहे. मला दिसते माझी स्क्रीन मस्त दिसते बघा गाईस. आणि ते टायगर पॉईंट्सला आम्ही बसलेलो आहोत कारण अजून सनसेट झाला नाही आहे. सो खूप वेळ बसलो आहे. अजून 1 तास आणि अजून 1 तास बसायचं आहे सनसेट बघायला. काय करायचं जायचं त्याच्यावरती आहे. पण करायचं काय ह्याच्यानंतर ते सांग मला. काय नाही काय करणार. नेटफ्लिक्स बघायला लागेल. 1 तास थांब. माहिती आहे तिथे लावतो नेटफ्लिक्स. स्ट्रेंजर थिंग्स. टायगर पॉईंट्स लावून आम्ही स्ट्रेंजर्स थिंग बघतोय. किती छान दिसतंय बघा. आता सनसेट होईल काय. सनसेट ये तुझा बॅग छान दिसतोय. तू बस इकडे. मी तुझा टाइम लॅप्स काढते. तू इथे बस. आता आपण काढूयात थंडीचं टाइम लॅप्स. आता तू बोल काहीतरी यार. मी काय बोलणार. मला नको बोलायला वगैरे. हे तू फोन काढशील बाबा. भीती वाटते मला. विश्वास नाही माझा तुझ्यावरती. फोनच्या बाबतीत गाईज मी कोणावरतीच विश्वास ठेवत नाही कारण माझा फोन मला खूप प्रिय आहे. अजून काय. म्हणून मी कोणाच्या हातात माझा फोन देत नाही जास्त. अजून आणि आता तर आपण क्लिफवरती इथे उभे आहोत. सनसेट आला बाय. तो मागे टॅप कर. मागे नाही तिथे राहून टॅप कर. आता बघ. अगं मून आणि हा सन फक्त शायनिंग वरायचं काम करतोय. बायकोचे व्हिडिओ नाही काढायचे. फक्त ह्याला व्हिडिओ मध्ये यायचं असतं. लोकांना वाटतं शायनिंग तर किती सुंदर वाटतं बघ. बॅकग्राऊंड बघ तुझा आणि तू बघ. शिट यार. आता मी असं मला स्वतःलाच घेते बघ. येतेच चांगला आला. मस्त. माकडं पण आले सगळे. सुंदर आहे बघा.
आणि अशा प्रकारे आता सनसेट बघून झालेला आहे आणि आता परत जातो आहोत हॉटेलवरती. हे कसं होत आहे मला पण पुढे गेलो कारण पुढून मला वाटतं बेस्ट आहे ना तो व्ह्यू एंड आहे ना इथून मध्ये त्या रांगाच दिसल्या असत्या पर्वत रांगा. छान होता सनसेट पॉईंट. आता मी हॉटेलवरती जाणार आणि मग नंतर रात्री जेवायला जाऊ कुठे तरी. मला असं करायची खूप सवय लागली यार सारखा थंब दाखवत असते. एनिवेज नंतर भेटू बाय.